हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरची RJ स्वरा. आणि आज 21 जून आहे, तर आज आपल्याकडे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. तर या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता योग म्हटलं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की कितीतरी छान गोष्टी तिथून आपल्याला शिकायला मिळतात आणि पॉझिटिव्ह वाइब्स आपल्याला मिळतात. तर आजच्या स्पेशल डे निमित्त आज माझ्यासोबत आहेत योगा ट्रेनर हर्षला इनामदार. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. वेलकम आहे तुमचं रेडिओ शुगरमध्ये. थँक्यू सो मच स्वरा. आणि तुम्हाला सगळ्यात आधी योग दिनाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. कशा आहात? खूप खूप छान. अच्छा, माझ्याकडून सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू. भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या, त्यापैकी कोणत्या तर व्याकरण, ज्योतिषशास्त्र आहे, गणितशास्त्र आहे आणि त्यामध्येच एक भाग असा आहे की योगशास्त्राचा सुद्धा. तर योग साधनेची परंपरा आपल्या देशात किती हजार वर्षांपासून आहे हे ठामपणे ऍक्च्युली सांगता येत नाही तर किती वर्षापासून आहे. तर ती आपली संस्कृती आहे. योग ही आपली संस्कृती आहे. तसंच ते आपलं जगण्याचं शास्त्र सुद्धा आहे. विशिष्ट पद्धतीने जगलो तर त्याचा काय परिणाम होतो याचा विचार योगामध्ये होतो. त्यानंतर चिंतायुक्त किंवा चिंतामुक्त म्हणजे सकारात्मक जगण्यातील फरक योगशास्त्रामध्ये समजतो. म्हणूनच योग हा जगण्याचा एक शास्त्रशुद्ध मार्ग आहे. योग म्हणजे जागरूकता. जो मनुष्य योग करतो त्याचा नियमित सराव करतो त्यामध्ये जागरूकता येते. अच्छा, तर मला सांगा की आता योगशास्त्राबद्दल हे तुम्ही इंट्रोडक्शन आम्हाला दिलेलं आहे की त्याच्याकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते किंवा असं एकंदर आपल्याला छान वाटतं, बरोबर? तर मला सांगा की तुमचा जर्नी योगाबद्दलचा कसा सुरू झाला? सुरुवात मी ऍक्च्युली 12वी मध्ये चेन्नईतून एक आमचे सर आले होते की चिदंबरम सर म्हणून, कोल्हापूरमध्ये विश्व पंढरीमध्ये आले होते. तर मी 12th मध्ये होते त्यावेळेला त्यांनी म्हणजे असंच एक शिबिर घेतला होता तिथं. मग तिथं आम्हाला भगवद्गीता वगैरे आम्हाला शिकवली. तिथं योगाबद्दल थोडंसं ज्ञान दिलं. मग तिथून आम्हाला एक 8 दिवसाचं आम्हाला सर्टिफिकेशन मिळालं होतं. मग योगामध्ये तेव्हापासून मला आवड निर्माण झाली होती. मग तिथून मी लहान मुलांना त्या सर्टिफिकेट वरती लहान मुलांना शाळेमध्ये शिकवायला जायचे योग. मग तसं आम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने नाही तर थोड्याच प्रमाणामध्ये आम्हाला शिकवलं गेलं होतं. तर मी एक मंथली मी त्यांना तिथं ऍडवायझर म्हणून त्यांना जात होते, लहान मुलांना योग शिकवायला जात होते. मग त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि मग नंतर लग्न झालं. मग लग्नानंतर तुम्हाला माहितीये काय, काही गोष्टी त्या पॉसिबल झाल्या नाही. बरोबर. मग त्यानंतर आरोग्याच्या काही तक्रारीचं प्रमाण वाढलं, दैनंदिन जीवनामध्ये अस्वस्थता किंवा काही ह्या गोष्टी होत गेल्या. शारीरिक समस्या, मानसिक व्याधींचे प्रमाण सुद्धा वाढत गेलं. मग त्यानंतर परत एकदा मी योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला. अच्छा. मग त्यानंतर मी परत माझा असा 10 ते 12 वर्षानंतर परत असा योग आला की विश्व पंढरीमध्येच मी योग शिक्षक पदवी घेतली. आणि तिथून मी शास्त्रशुद्ध पद्धतीने योगाचं ज्ञान घेतलं आणि आता ऍज अ योगा ट्रेनर म्हणून सगळ्यांना किंवा योगाविषयी कन्सल्टिंग करणं, काही त्यांच्या व्याधींवरती व्यवस्थित पद्धतीने मी त्यांना मार्गदर्शन करून मी आता ऍज अ योगा ट्रेनर म्हणून त्यांना मार्गदर्शन करते. अच्छा, तर खूप भारी गोष्ट आहे ही. पण आता योगा म्हटलं की थोडंसं नाही का डिफिकल्ट आपल्याला वाटतं. म्हणजे एखाद्या वेळेला असं होतं की अरे जिम किंवा एक्सरसाइज केलेले परवडतील, पण योगा म्हणजे खूप कधी कधी बोरिंग वाटतं. तर असेही लोक तुमच्याकडे येत असतील ना की ज्यांना थोडंसं बोर वाटतं सुरुवातीला किंवा कंटाळवाणं वाटतं आणि नकोसं वाटतं योगा करणं. मग तेव्हा तुम्ही त्या लोकांना कसं ते समजावून सांगता? ऍक्च्युली जे योगा म्हणजे झुंबा करतात किंवा जिम करतात अशा लोकांची मेंटल स्थिती व्यवस्थित नसते. ते गाणी लावतात किंवा माझा घाम खूप जातोय किंवा त्याच्यामुळे माझं फॅट बर्निंग होतात हे याच्याकडेच फक्त लक्ष देतात. पण मानसिक दृष्ट्या फार ते दुर्बल असतात. म्हणजे सगळेच असतात असं काही नाहीये, पण काही लोक की मनशांतीने म्हणजे आपण योग म्हटलं तर एकदम शांत बसून मन आणि चित्त एक व्यवस्थित असं शांततेत बसून आपण करतो. तर त्यांची तेवढी कपॅसिटी नसते ते समजून घेण्याची किंवा काय तेवढी पात्रता नसते. पण त्यांना आपण हळूहळू योगाचं म्हणजे एक 7 दिवसांपैकी ते 4 दिवस जर तिथं जात असतील तर 2 दिवस तरी ऍटलिस्ट त्यांनी योगा करावं म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. आता खूप काही जिम मध्ये वगैरे योगा पण घेतात बघा. मग हळूहळू तुम्ही योगाचं ज्ञान घेतलं तर ती शांतता ऑटोमॅटिक त्यांना प्राप्त होते. अच्छा,
म्हणजे त्या दोन्हीमध्ये काही फारसा फरक जाणवतो का आपल्याला, जिम आणि योगामध्ये? हा, जिम मध्ये तुम्ही फक्त बाहेरून एक्सरसाइज करताय, ऍक्च्युली बाहेरून घाम जातोय, पण योगामधून तुमचे आतले सगळे ऑर्गॅन सगळे मसल्स हे सगळे पूर्ण स्ट्रेंथ तुमची वाढते योगाची. हा, योगामुळे. त्यानंतर तुमचे स्नायू, सांधे, मज्जे ह्या तिन्ही सुद्धा ते सगळ्या गोष्टी कार्यक्षम बनवतो. शरीर सदृढ बनवतं, लवचिक बनवतं. आता जिमच्या लोकांना बघा, पाठीमध्ये काहीतरी इचिंग होते, तर ते खाजळता सुद्धा हात वळत नाही. पण योगामध्ये पूर्णपणे तुमची फ्लेक्झिबिलिटी होते, मन म्हणजे पूर्ण दोन्हीचं कनेक्टिव्हिटी होतं यामध्ये. अच्छा, तर आता योगाबद्दल हे तुम्ही सांगितलं, आणि जनरली मी सुद्धा योगा काही फार करत नाही. ठराविक जे आसन मला माहिती आहे तेच मी करते, नाहीतर मी पण सर्रास म्हणजे जिमचा वापर जास्त करते. तर योगाबद्दल खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्या मनशांतीसाठी योगा इज द बेस्ट ऑप्शन. हो हो हो, खूप छान आहे. तर आता आपण बघतोय की आपली लाईफस्टाईल जी आहे ना, तर ती खूप अशी धावपळीची झाली आहे. आजची जनरेशन किंवा आजच्या घरातल्या महिला त्या सुद्धा वर्किंग वुमेन आहेत, बाहेरचं काम करून घरातल्या 4 गोष्टी बघत असतात. तर मग त्यांना सुद्धा कुठेतरी एका शांततेची गरज असते. तर ते मग योगाकडे येण्यासाठी तुम्ही त्यांचा कसा प्रयत्न करताय? 1 तास म्हणजे आता जर त्यांचं शेड्यूल आम्ही विचारतो, खूप लोक माझ्याकडे येतात की आम्हाला योगा करायचंय, मनापासून करायचं आहे, पण टाइम मिळत नाही. मग त्यांना आम्ही एक क्वेश्चन जनरली विचारतो, तुम्ही किती वाजता उठताय, तुमचं शेड्यूल काय आहे दिवसभराचं, त्यानंतर रात्री तुम्ही किती वाजता झोपताय. कारण खूप लोक आहेत ते रात्री खूप वेळपर्यंत फोन बघत बसतात, मग लेटनी झोपतात, असं होतंय. मग त्यांना आम्ही एक शेड्यूल मध्ये बसवतो. तुम्ही जर 7 वाजता उठत असेल तर तुम्ही 6 वाजता उठा, 7 पासून रुटीन सुरू करा. 1 तास तुम्ही हा तुमच्यासाठी दिलाच पाहिजे. मग 1 तासामध्ये तुमचं योगाचं रुटीन व्यवस्थित बसतं. तिथून पुढे आम्ही त्यांचं खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी आहेत ह्या सगळ्या आम्ही चेंज करतो. नाहीतर खूप लोक सकाळी उठल्या चहा पिणं, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट त्यांचा काही व्यवस्थित नसतोय, गोड खाणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण गोड खाल्लं पाहिजे, पण कशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत, पाण्याचा इंटेक कसा असला पाहिजे, खाण्यापिण्याच्या टाइम काय असलं पाहिजे, हे सगळं आम्ही त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो. अच्छा, तर आता यावरतीच मी थोडंसं बोलते. आता जसं आपण जिमला जातो आणि त्यांचं एक डाएट फूड जसं ठरलेलं असतं, तसं योगा आणि आहार या गोष्टी कशा असतात? म्हणजे जनरली मी असं ऐकू नये की योगा वगैरे असं कुणी करत असेल, मेडिटेशन हे ते, तर ते संध्याकाळी 7च्या आधी जेवतात आणि सकाळी सुद्धा लवकर जेवतात. त्या आहाराबद्दल थोडंसं मला ऐकायला आवडेल. हे तुम्ही बरोबरच ऐकलेलं आहे. 7च्या आतमध्ये किंवा आधी बघा, म्हणजे 20 ते 30 वर्षांपूर्वी खाणं प्युअर मिळायचं. त्याच्यानंतर शेतकरी स्वतः राबत होते. आता मशिनरी किंवा कीटकनाशक हे सगळं मारलं जातं, रासायनिक खतांचा भयानक प्रमाणे वापर केला जातो, बरोबर आहे. तर मग शेतकरी सुद्धा शेतामधून काम करून आलं की 5 आधी लाईट्स पण नव्हते, राईट. तर सूर्य मावळायच्या आतमध्ये खाल्लं जात होतं. आणि त्यानंतर मग जे काही मग संध्याकाळी लवकर झोपणं, ऑब्व्हियसली लवकर झोपणं व्हायचं, 9, 9:30, 10 पर्यंत झोपणं व्हायचं. तिथून पुढे रुटीन सूर्य उगवायच्या अगोदर 4:30, 5 वाजता उठायची लोक. तिथून पुढे त्यांचं स्टार्टअप व्हायचं. तर ही खरी लाईफस्टाईल आहे आपली. ही आपण पूर्णपणे चेंजच केलेली आहे. तर सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा काय, नॅचरल फूड तुमच्या पोटामध्ये जाणं फार आवश्यक आहे. मग पाणी असू दे. आता तुम्ही साखर युज करायला लागला, आधी गुळ युज करायचा. मग ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर पालेभाज्या तशा मिळायच्या छान, पण आता त्या पद्धतीने मिळत नाही. मग न्यूट्रिशन सप्लिमेंट घ्यावे लागतात. मग घेणं काही म्हणजे चुकीचं नाहीये, पण नॅचरल फूड हे इम्पॉर्टंट आहे घेणं. त्यानंतर गोड किंवा मैद्याचे पदार्थ हे कमी खाल्ले पाहिजेत. कारण तुमचं आता सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, एका ठिकाणी बसून तुमचं वर्किंग असतं किंवा काय. आधी शेतात माणसं काम करायचे, ते खाल्लेलं सगळं जिरायचं, बरोबर आहे. त्यामुळे मग आणखीन तसा इंटेक केला तर काही हे नाहीये. पण आता तुमच्या कॅलरीजच वेस्ट होत नाहीये, तर तुमचा हलका आहार असला पाहिजे, तो टाइम टू टाइम असला पाहिजे. एवढ्याच सिंपल गोष्टी. आणि पाण्याचा इंटेक भरपूर असला पाहिजे. अच्छा, तरी आपण जर योग केला तर ते कितपत फायदेशीर आहे आपल्याला?
आता सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योग हा खूप चांगला, म्हणजे मानसिक समस्या एवढ्या वाढत चाललेल्या आहेत लोकांच्या, तर त्याच्यासाठी माइंड आणि मन हे म्हणजे दोन्ही मिळून कनेक्शन तुमचं झालं पाहिजे. तुम्ही जे काय खाताय हे तुमच्या लक्षात येत नाही, कारण समोर मोबाईल असतं, टीव्ही सुरू असतो, तुमचं काम सुरू असतं, तर ते कनेक्टिव्हिटीच कुठं नाही राहिलेली. बरोबर आहे. तर त्यामुळं ते सगळं कनेक्टिव्हिटी राहण्यासाठी तुमचं मन शांत असलं पाहिजे, आणि मनावरती एकच उपाय आहे योगा आणि प्राणायाम. प्राणायामाने तुमची श्वसनाची शुद्धी होते, श्वसन मार्गाची शुद्धी होते, फुफ्फुसांची ताकद वाढते, तुमचा आवाज सोज्वळ गोड होतो. नाहीतर आजकाल खूप रश बोललं जातं किंवा काय आवाज असतो आवाज खूप गोडवा हा आपल्या ह्याच्यामध्येच नाही आलेला. म्हणजे योग हा फक्त तुम्हाला 1 तास व्यायाम करा असं नाही सांगत. योग काय सांगतो तर तुमचा म्हणजे अष्टांग योग तुम्हाला ऐकून माहित असेल. महर्षी पतंजलींनी सांगितलं आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. ध्यान, धारणा, समाधीपर्यंत नाही ऍटलिस्ट, पण ऍटलिस्ट यम नियमामध्ये काय सांगितलंय तर समाजामध्ये वावरताना घ्यावयाची काळजी, आपल्यामुळे कुणाची मन तर दुखावणार नाहीत ना, राग, द्वेष, मत्सरपणा, याच्यावरती कंट्रोल करायला योग शिकवते. खूप सुंदर सांगितलेलं आहे. आसन म्हणजे स्वतःला अनुशासन देणं, आणि प्राणायाम म्हणजे तुमच्या श्वसनाची शुद्धीकरण करणं. अच्छा. मग हे सगळं केल्यावरती तुम्हाला ना कुठले रोग होणार आहेत किंवा काय होणार आहे. नाहीतर लोक काय करतात, 1 तास मला जिम करायची आहे, 1 तास मला खूप अवघड आसनं करायची आहेत, करून दाखवायचे, पण हा सगळा दिखाऊपणा आहे. बरोबर. पण ऍक्च्युअल लोक तसे करतातच असं नाहीये. तसं करतातच असं नाहीये. फक्त लोकांना दाखवण्यासाठी की मी ह्या जिमला जातोय, त्या जिमला जातोय, पण त्याचा काही उपयोग नाहीये. मानसिक शांतता तुम्हाला तिथं मिळते का? बरोबर. शरीरातील सगळ्या गोष्टींवरती बॅलन्स होतोय का? नाहीतर अतिरिक्त खाणं पण. तुम्ही जिम वरून येणार आणि खूप सारा म्हणजे प्रोटीनच्या नावाखाली प्रोटीनचे डब्बे खाणार, आणि अंडी 10 खाणार, हे खाणार, पण नाही, हे उपयोगाचं नाहीये ना. लोकांसोबत तुम्ही किती प्रेमाने राहताय, आनंदाने राहताय, हे म्हणजे योग आहे. तर अजून एक मला विचारायचं होतं की आता घरातल्या सगळ्याच महिला म्हणलं की त्यांचं लग्नानंतर डिलिव्हरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, मग त्यांच्या शरीराची रचना बदलते, मग त्यांच्यासाठी असं कुठलं आसन आहे का? म्हणजे जनरली कसं होतं की आपल्या सोसायटीमध्ये, म्हणजे तुमच्याकडे पण असे क्वेश्चन घेऊन येणारे बरेच लोक असतील, म्हणजे महिला स्पेशली, की माझं थोडंसं पोट वाढलंय किंवा मला PCOS, PCODचे प्रॉब्लेम आहेत, मी काय करू सांगा. तर त्याच्यावरती थोडंसं बोला. PCOD, PCOS, त्यानंतर थायरॉइड, केस माझे फार गळत आहेत, बेली फॅट वाढलेत, हे खूप म्हणजे जनरली सगळ्यांचेच हे आहेत क्वेश्चन ऍक्च्युली लग्नानंतरच्या समस्या. पण याच्यावरती योग म्हणजे कुठला असा योग नाही, सगळेच योग जे आहेत, ही सगळी जी काही आसनं आहेत, ही सगळे प्रत्येक तुमच्या अवयवावरती आहेत. प्राणायाम हे सगळे हार्मोनल इनबॅलन्स जे काही होतात आपल्या शरीरामध्ये, तर याच्यावरती हे सगळेच आसनं तुम्हाला उपयोगी आहेत. वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, हलासन आहे, सर्वांगासन आहे, अशी खूप छान आसनं आपल्याकडे आहेत. अच्छा. तर आता जे वर्किंग रुटीन मध्ये असतात महिला असतील किंवा जनरल एकंदर सगळेच कॅटेगरीतले लोक, तर त्यांना असं पटकन काहीतरी योगा, म्हणजे ऍक्च्युली चुकीचा आहे हा माझा प्रश्न की पटकन काय आपण योगा करू शकत नाही, पण सकाळी त्यांना जेव्हा वेळ मिळतो तर त्या वेळेमध्ये छोटी मोठी आसनं जी बेली फॅट साठी डेली रुटीन मध्ये आपण यूज करू शकतो, तसं एखादं कुठलं आसन आहे का स्पेसिफिक? स्पेशली एकच आसन नाही, तुम्ही शरीराची हालचाल योगा, आपण जी घरातली कामं सुद्धा करतोय ना, पण ती मनशांतीने नाही करत. बरोबर, काम आहे म्हणून बघतो आपण त्याच्याकडे, काम आहे म्हणून करतो, पण ते सुद्धा मनाने आपण केली ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आसन दिसायला सुरुवात होईल. अच्छा. हे मी पहिल्यांदा ऐकते. तुम्ही जर मांडी घालून खाली बसला जेवायला, आपण टेबलवरती चेअर आणि टेबलवरती बसतोय, पण खाली बसून
जर जेवलात तुम्ही तर तुमची मांडी घालून बसलात तर अतिरिक्त जेवण सुद्धा आपण खात नाही, लक्षात घ्या. हा, तर सुखासन म्हणतात त्याला. मांडी घालून तुम्ही बसला तर त्याला सुखासन म्हणतात. बरोबर. आता असं ऑब्झर्वेशन करेन मी, असं कधी केलं नाहीये. आपण आता आपण वॉशिंग मशीन आलं, वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतली जातात, पण आधी पायावरती बसून कपडे धुतली जात होती. तर ते मलासनामध्ये बसून आपण कपडे धुवायचो. मग बद्धकोष्ठता त्यावेळेला नव्हती, आधीच्या लोकांना माहित पण नव्हती. पण आता पोटाचे विकार किती वाढलेले आहेत. पोट माझं साफ होत नाही, जनरली लोकांच्या मध्ये दिसून येतं की माझं पोट साफ होत नाही. हा, तर खूप ह्यामध्ये सुद्धा तुम्ही आसन बघायला सुरुवात करा ज्या वेळेला तुम्ही घरातली कामं मनापासून करणार त्यावेळेला. हा, मग असं काही 1-2 आसन करून गेलं किंवा काही नाही, असं तुम्ही म्हणजे एक अर्धा तासात सुद्धा तुम्ही योगासनं करू शकताय. 5 मिनिटं तुम्ही ध्यान घेऊ शकताय. त्यानंतर एक सर्वांग सुंदर असा सूर्यनमस्कार आहे, त्याच्यामध्ये 12 आसनांचा हा अभ्यास आहे. तर ते तुम्ही एक 5 घालू शकताय, ते पण शांतपूर्वक श्वसनाच्या मदतीने. जे श्वास इनहेल एक्सेल घेऊन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केला आणि त्यानंतर तुमचं रुटीन फॉलो केला. 5 मिनिटं जरी तुम्ही ध्यान केला, सूर्यनमस्कारानंतर ध्यान, शवासन ध्यान हे केला आणि त्यानंतर तुम्ही रुटीन चालू केला, तर तुम्ही बघाल की 10 दिवसानंतर तुम्हाला फरक जाणवायला सुरू होईल. म्हणजे लोक म्हणतात की जिम शिवाय आमचं फॅट बर्निंग होत नाही, योगासनाने काय होणार आहे. पण त्यांना समजेल 10 दिवसामध्ये सूर्यनमस्कार घातल्यानंतर तुमचं फॅट बर्निंग सुद्धा होणार आहे, तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो पण येणार आहे, सात्विकता वाढवणार आहे, ऑटोमॅटिक बॉडी लँग्वेज तुमची चेंज होते बोलण्याची. आणि बरेचसे सेलिब्रिटी पण बरेच योगाकडे वळलेत. म्हणजे मी बघितलं, माझी पण एक मैत्रीण आहे योगा ट्रेनर, बरेचसे सेलिब्रिटी तिच्याकडे. हा, सेलिब्रिटी तर वळलेलेच आहेत, पण आपल्याला माहित नाही की आपल्या भारतीयांनी दिलेला हा वारसा आहे जगाला. आणि पाश्चात्य लोक आपल्याकडे येऊन योग शिकतायत किंवा ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन योगाकडे वळतायत आणि आपणच अजून एक्सेप्ट केलेलं नाहीये फुल योगाला. योगाला. नक्कीच. तर आता तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं योगा नेमका कसा करावा, त्याचे फायदे काय आहेत, महिलांसाठी कसं ते काम करतो योगा, याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. तर आजच योगा डे आहे आणि मग सकाळपासून तुमचं हे रुटीन कसं होतं? आज तुमच्यासाठी स्पेशल दिवस आहे योगाचा, काय सांगाल? तर मी सकाळी आज 5:30ला उठले आणि तिथून माझी एक बॅच होती. 5:30 ते 6:30 मी योगा घेतला आणि सूर्यनमस्कार. आज आमचं टार्गेट होतं की 10, म्हणजे माझ्याकडे जे आहे ते 60 वर्षाच्या वरचे आहेत सकाळची जी बॅच आहे. तर आमचं एक टार्गेट होतं की ऍटलीस्ट 12 सूर्यनमस्कार तरी योगा डेला आपण घालायचे. तर ते आम्ही कम्प्लीट केलेलं आहे. आज 12 सूर्यनमस्कार आम्ही घातलेले आहे. वरिष्ठ लोक होते त्यामुळे 12 सूर्यनमस्कार सुद्धा आमच्यासाठी जास्त होते त्यांच्यासाठी. तर घालून हा आम्ही योगा डे खूप छान स्पेशल साजरा केलेला आहे. त्यानंतर योगा डे फक्त 21 जूनला सेलिब्रेट करावा असं नाही. योगा डे हे दैनंदिन जीवनामध्ये दररोज सगळ्यांनी करावा अशी माझी इच्छा आहे. कारण ती देवाकडून आलेलं आरोग्यासाठी वरदान आहे ऍक्च्युली. ते शरीराने, मनाने, चित्ताने सगळ्यांनी ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं असं मला वाटतंय. आणि त्यामुळे आपलं हॉस्पिटलचं बिल पण वाचणार आहे भविष्यातलं. हो, हॉस्पिटलचं बिल तर वाचणारच आहे. त्यानंतर आपलं मनशांती खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या ह्या जगामध्ये, तर ती स्थिर राहील मला तर असं वाटतं. नक्कीच बरोबर आहे. तर मग जाता जाता आज योग दिन आहे, तर मग काय सांगाल आजच्या तरुण पिढीला? सांगणार फक्त जिम किंवा ह्या गोष्टीकडे झुंबा, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. लाईफस्टाईल म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घ्या. लाईफस्टाईल म्हणजे छान कपडे घालणं आणि आउटिंगला जाणं आणि लेट पर्यंत मोबाईलवरती राहणं हे चांगलं नाहीये. तर लाईफस्टाईल म्हणजे तुमचं खाणं पिणं व्यवस्थित, लवकर उठून योगासनं करणं आणि जे काही तुमचं काम असेल ते करणं. म्हणजे हे आपण टाळू शकत नाही की मोबाईलवरचं काम आहे किंवा आता सगळं लॅपटॉपवरती काम आहे ते टाळू शकत नाही. पण एक सकाळचं तुम्ही 1 तासाचा तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि एक शुद्ध खाणं आपण आपल्या आहारामध्ये ठेवलं तर आपण मेंटली आणि फिजिकली खूप छान स्ट्रॉंग राहू शकतोय. नक्कीच. हो.
थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान माहिती दिली आणि आता आपण बघतोय की सगळे जवळजवळ आपल्याला ताणतणावातच दिसतात आणि सोशल मीडियावरती खूप आपण किती छान आहोत असं हे जगाला खोटं खोटं दाखवत असतात, जी की ती रियालिटी नाहीये. त्यामुळं मी पण हेच सांगेन की योगा करा आणि मस्त स्वस्थ राहा, हेल्दी राहा. नक्कीच. आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याशी गप्पा मारल्या. थँक्यू आणि वन मोर शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. येस.